आता आमटी चांगली उकळली गेली. गॅस बंद करायचा. कोथिंबीर घालायची. बाकी गोडा मसाला, गरम मसाला वगैरे काही कट्टा आमटीला काहीही गरज नाही. आपल्याला पाहिजे तशी आमटी तयार आहे. आता मी दसऱ्याला काळवट म्हणजे नारळाची पोळी करणार आहे. त्याच्यासाठी नारळ फोडून मिक्सरला बारीक करून ते आणि गुळ आता हे करून घेणार. मिक्स करून ठेवायचं म्हणजे पाकात अगदी जा म्हणजे ते करून गार करून ठेवायचं ते पुरण म्हणजे आपल्याला करायला इझी होतं. आता आमटी तयार झाली. आता पहिला नारळाची पोळी करण्यासाठी प्रिपरेशन करते. अशा थिकनेस आपल्याला माझी रेसिपी वाटत असेल तर पहिली शेअर करा. कट्टाची आमटी करण्यासाठी मी एक ही लहान वाटी पुरणाची डाळ म्हणजे एक पुरणाची पोळी पाहिजे. 1 ते 1.5 एवढं पुरण व्हायला पाहिजे. म्हटलं त्यात थोडंसं तेल घालायचं. दसऱ्याला पुरणपोळी कंपल्सरी. आता एवढं पाणी घालायचं. नंतर आपल्याला किती पाहिजे तेवढं घालता येते. आता काय करते, कुकरला लिंबाच्या त्याने फोडी करून घेते. आता डाळीवर झाकण ठेवायचं. कुकरला टाकायचं. तर आपण तिकडं दूध तापायला ठेवायचं. आता आमटीची तयारी. आता दूध तापायला लागले. इकडं कुकर झालाय. डाळ शिजली असते चांगली. डाळ एकदम अवश्य शिजली गेली. काय करायचं, डाळ शिजताना थोडीशी हळद घालायची. आणि शिजताना नाही घातलं तर मग पोळी लाटताना घातली तरी चालते. आता मसाला म्हणून लसूण खोबरं, कढीलिंब, कांदा, कोथिंबीर, दालचिनी, लवंग, मिरे, जिरे, मोहरी सगळं तेलात भाजून घ्यायचं. एक घालायचं तेलात. ते भाजायचं म्हणून मी खोबरं हे केलं नाही, खिसलं नाही. तर मी शक्यतो खलबत्त्याला खिसलेलं चांगलं म्हणून ते वापरते. खरं भाजायला करपते लगेच. कोथिंबीर, दालचिनीचा तुकडा, कढीलिंब, लसूण, लवंग, मिरे. लवंग आणि मिरे आपल्याला घरी किती तिखट लागते त्याच्यावर ठेवायचे. कच्चे धनेच घालायचे, भाजलेले घालायचे नाही. त्यात भाजले गेले ते. आणि जिरे सगळं छान भाजून घ्यायचं. खोबरं हे वाटायचं. आणि तुला काय करतात, खेडेगावात चूल असते की नाही, चुलीच आता आत घालतात खोबरं. 10 मिनिटं चांगलं खरपूस भाजून. आता गॅस बघा. आता मसाला सगळा गार झालाय. सगळा मसाला गार झालाय. ह्याच्यात घालून घ्यायचं खलबत्त्याचं. थोडेसे तीळ घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि सगळं चेचून घ्यायचं.
हे पाटावरवंट असेल घरात तर शक्यतो पाटावरवंटावर करायचं, कारण पाटावरवंटाची टेस्ट एकदम छान असते. आणि घरात चुलीवर जर चूल असेल तर अर्धी वाटी खोबऱ्याचा बद्दल चुलीत आत टाकून द्यायचं भाकरी करताना वगैरे किंवा डाळ शिजताना वगैरे, आणि तोपर्यंत चांगलं भाजलं जातं. ते 2 कांदे, 1 लसणाचा गड्डा आणि 1 अर्धी वाटी खोबऱ्याचं चुलीत घालून सोडायचं. ती टेस्ट अजून रिच येते. पाटावरवंटा नसेल तर खलबत्त्यात, आमच्या घरी नाही आहे. मिक्सरवर करायचं नाही, मिक्सरला टेस्ट नाही. आता ह्याच कढईत, तेलाची कढई आहे, ह्याच कढईत मी फोडणी टाकणार. आता ह्याच्यात तेल तापायला ठेवा. तेल तापेपर्यंत मसाला कुटून झाला. असं जर ह्याच्यात केलं की नाही खलबत्त्यात, त्याला तेल सुटते. मिक्सरमध्ये केलं तर तेल सुटते. एवढंच खोबरं असते पण सुटतंय, आणि जेव्हा मिक्सरमध्ये जास्त असलं तरी सुटत नाही. खलबत्त्याचा एक गुणधर्म आहे. मोहरी हां, छोट आवाज राखी झालं. ह्याचा काय कच्चा वास जास्ती नसते, पण अगोदर भाजलेले आहेत ना कांदा लसूण सगळं. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ, चवीपुरतं तिखट आणि छान भाजी. मस्त वाटायला. आता मला चांगली उकळी द्यायची, कारण कटाची आमटी जास्त करायला लागते. 2 दिवस जाते आणि खायचे. आता ह्याला उकळीपर्यंत काय करायचं, डाळ ह्याच्यात घालायची. आता ह्याच्यात कट तेवढाच घातलाय, ते अजून थिकनेस आहे, त्यामुळे थिकनेस आहे. तरी पण आमटी पातळ व्हायला पाहिजे नाही, म्हणून इकडं पाणी गरम करून घालायचं. गार पाणी घालायचं नाही, गार पाणी घातलं तर टेस्ट चांगली येते. तर पाणी कडक करायला ठेवायचं, लागत तर पाणी घालता येते. तोपर्यंत त्या डाळीत की नाही बारीक शिजून घ्यायची. जास्त काय हे नाही, कारण ऑलरेडी 4 शिट्ट्या शिजलेली आहे. आणि काय मसाल्याचंच होतं, त्यामुळे खलबत्ता परत स्वच्छ करून घ्यायची काही गरज नाही. मसाला लागतो एवढंच. कारण पुरणात घातलं की नाही काय होतं, पुरणाचं हे होतं, जरा गॅस मोठा करते, गोड जास्ती जाते नाही, म्हणून डाळ सेपरेट करून घ्यायची. त्याच्यात डाळ घालायची. आता ही डाळ अशी ह्याच्यात मिक्स करायची. ह्याच्यात चिंच आणि गोड, कारण पुरण घातलं की मग ते गोड होतं, मग किती गोड झाला अंदाज लागत नाही, त्याशिवाय सेपरेट ठीक आहे. तर पाणी कडक झालं. आता आपल्याला आमटी केवढी पाहिजे ना तेवढं पाणी ओतायचं.
आता डाळ काढून घेतली. कटाची आमटी किंवा येळवणीची आमटी करायपर्यंत कुकरला हे करून घेतली. बटाटे शिजवून घेतले भाजीला. आता खोबरं किसून किंवा बारीक चिरून घ्यायचं. मी चिरून घेणार आहे. खलबत्त्यात जरा खिसलेलं किंवा चिरलेलं असलं की लवकर बारीक होतं आहे, पण खिसणार नाही, बारीक चिरणार आहे. जरा तेलात भाजणार आहे.